अजिबात कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी 5-10 मिनिटात तयार होतो हा मस्त बटाट्याचा लच्छेदार उपवासाचा पराठा. अजिबात लाटावं लागत नाही, थापावं लागत नाही, तर नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीत हा पराठा दाखवलेला आहे. सोबतच पराठ्याबरोबर खाण्यासाठी एक मस्त उपवासाची झटपट चटणीसुद्धा दाखवलेली आहे. अगदी उपवासाला पोटभरीस आणि झटपट पदार्थ. प्रत्येकाला कळेल अशा साध्या, सोप्या, सरळ भाषेत रेसिपी दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. जर आवडली तर लाईक करा. कुकिंग तिकीट मराठी चॅनेलवर नवीन असाल, अजून तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. चला तर मग सुरुवात करूया. उपवासाचा हा झटपट लच्छेदार बटाट्याचा पराठा बनवण्यासाठी तुम्हाला बटाटा उकडून सुद्धा घ्यावा लागत नाही, म्हणजे कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही. तर इथे आपण एक मोठ्या आकाराचा कच्चा बटाटा स्वच्छ धुवून त्याची सालं काढून घेतलेली आहे. आता ज्या मंडळींना बटाटा चालत नसेल किंवा आवडत नसेल तर याऐवजी कच्चं रताळंसुद्धा सालं काढून तुम्ही किसून वापरू शकता. आता घरामध्ये जी कोणती किसणी असेल त्यावर किसून घेऊ शकता, पण शक्यतो मोठी किसणी असेल त्यावर किसून घ्या, म्हणजे पराठ्यांना लच्छे अगदी छान येतात. खातानाही मस्त कुरकुरीत तुमचा पराठा लागतो. तर इथे आपण हा असा अख्खा संपूर्ण बटाटा किसून घेतलेला आहे. तुम्हाला माहिती असेल बटाट्यामध्ये खूप जास्त प्रमाणात स्टार्च असतं. बऱ्याचदा बटाट्याचे पदार्थ तव्याला चिटकून बसतात तर ते स्टार्चमुळे. यातलं शिवाय बटाटा न धुता तुम्ही ह्या पदार्थांमध्ये घातला की थोडासा तो काळपटसुद्धा होतो. म्हणून बटाट्याचं किस केल्यावर त्याला 1-2 पाण्याने स्वच्छ आपण धुवून घेणार आहोत. बटाट्यामुळे वजन वाढत नाही, तर बटाट्यामध्ये जे स्टार्च असतं त्यामुळे बऱ्याचदा वजन वाढत असतं. म्हणून बटाटा जरी तुम्ही फोडींमध्ये, भाज्यांमध्ये घालत असाल तरी थोडा वेळ पाण्यामध्ये घालून स्टार्च गेल्यावर नंतर भाजीमध्ये उपयोग करावा. तर एका पाण्याने आपण हा बटाटा थोडंसं चोळून, थोडंसं हाताने हलकंसं दाबून, पिळून आपण यामध्ये घातलेलं आहे. म्हणजे यातलं बऱ्यापैकी स्टार्च कमी झालेलं आहे. एका पाण्याने आपण धुवून घेतले, तुम्ही 2 पाण्याने धुवून घेऊ शकता. आता जर उपवासाला चालत असेल तर अर्धा चमचा साधं जिरं घेऊ शकता किंवा स्किप करू शकता. एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. हिरवी मिरची जशी लागेल तशी तुम्ही कमी अधिक करू शकता. अजिबात तिखट नको असेल तर अगदी थोडंसं तुम्ही काश्मीरी किंवा बेडगी पूड, मिरची पूड यामध्ये वापरू शकता. सगळ्यात शेवटी चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. यापैकी जे काही तुम्हाला उपवासाला चालत नसेल तर ते तुम्ही स्किप करू शकता. सुरुवातीला बटाट्यामध्ये हे सगळे मसाले आपण छान लावून घेतलेले आहे. आता एक मोठा आकाराचा किंवा 150 ग्राम बटाटा असेल तर त्यासाठी मेजरिंग कपने बरोबर अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 50 ग्राम प्रमाणात इथे आपण वरईचं पीठ घेतलेलं आहे. रेडीमेड पीठ घेतलेलं आहे. तुम्ही घरामध्ये वरई आणून त्याचं मिक्सरला बारीक करून घेऊ शकता किंवा घरघंटीवरून करून आणू शकता. चमचाने मोजाल तर साधारणतः एक 5 चमचे असावे. वरईचे पीठ नसेल तर राजगिरा, शिंगाडा जे काही उपवासाला चालत असेल, उपवासाची भाजणी असेल तर ते सुद्धा वापरू शकता. फक्त पाव कप किंवा एक 5-6 चमचेच आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे. पाण्याचा खूप जास्त उपयोग करायचा नाही. आता हे सगळे जिन्नस छान आपण एकजीव करून घेणार आहोत. थोडासा जाडसर शेंगदाण्याचा किंवा दाण्यांचा कूट चालत असेल तर तो 2 चमचे तुम्ही यामध्ये वापरू शकता जर आवडत असेल तर. थोडंसं पातळ दुधापेक्षा थोडं घट्ट असं आपण हे करून घेतलेलं आहे. खूप जास्त हे घट्ट ठेवायचं नाही किंवा अगदीच पातळ ठेवायचं नाही. तर बघितलं, अजिबात आपल्याला हे लाटायचं नाही, अजिबात हे थापायचं नाही, तर हे मस्त आपण पोळ्याप्रमाणे किंवा धिरड्याप्रमाणे छान पातळ पसरून घालणार आहोत. तर त्यासाठी तवा घेऊ शकता, कढईमध्ये सुद्धा करू शकता. इथे आपण छोटं फ्राईंग पॅन घेतलेलं आहे, ज्यामध्ये सुरुवातीला अर्धा चमचा आपण तेल घेतलेलं आहे. तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता. थोडंसं पसरून घेतल्यावर जे आपण पीठ केलेलं होतं ना, ते सगळं घातलं आहे. आता खूप जास्त पातळसुद्धा घालायचं नाही किंवा खूप जास्त जाडसुद्धा घालायचं नाही. आणि बटाट्याचा लेअर जो असतो ना, तो असा हा वर येतो आणि पाण्याचा अंश सगळा तळाला जाऊन बसतो. थोडंसं चमचाने किंवा हाताने एकसारखं आपण हे पातळ पसरून घेतलेलं आहे. छोटंसं तुमच्याकडे फोडणी पात्र असेल किंवा चपातीचा तवा असेल त्यावर छोटे छोटे सुद्धा तुम्ही असे घालू शकता किंवा एक मोठं धिरड्याप्रमाणे मोठं पातळ घातलं तरी पण चालेल. सुरुवातीला अर्धा चमचा तेल वापरलेलं होतं, तर अर्धा चमचा उरलेला असा हा कडेने आपण सोडणार आहोत. आता हे घातलेले सगळे जिन्नस कच्ची असल्यामुळे झाकण लावायचं आहे आणि मध्यम आचेवर 5-6 मिनटं आपण हे चांगलं भाजून घेणार आहोत. आता हे भाजते तोवर पटकन उपवासाची झटपट चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत.
उपवासाची झटपट चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मेजरिंग कपने पाव कप किंवा चमचाने मोजाल तर साधारणतः 4 चमचे भाजलेले शेंगदाणे सालं काढून घेतलेत. तुम्ही सालांसकटसुद्धा वापरू शकता. सेम चमचाने 4 चमचे किंवा पाव कप आपण इथे डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे. तुम्ही सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं घरामध्ये असेल ते वापरू शकता. 2 हिरव्या मिरच्या तोडून घेतलेल्या आहे. हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता, पण थोडीशी झणझणीत चटणी अगदी छान लागते. जर आवडत असेल, चालत असेल तर थोडंसं जिरं घालायचं आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता सुरुवातीला पाणी न घालता चटणी एकदा मिक्सरला फिरवून घेतली. थोडीशी जाडसर झाली की गरजेपुरतं किंवा अर्धा कप पाणी घालून ही चटणी आपण फिरवून घेतली. चटणी जितकी छान बारीक तितकी खायला अगदी छान लागते. आता तुम्हाला हवं असेल तर चमचाभर तेल गरम करून घ्यायचं. त्यामध्ये जर चालत असेल तर थोडंसं जिरं मस्त फोडणी यामध्ये घालू शकता. नसेल चालत तर आपण ऑलरेडी या चटणीमध्ये जिरं घातल्यामुळे वेगळी फोडणी याला घालावी लागत नाही. तशी ही उपवासाची तुमची मस्त चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे. आता हे तव्यावर झाकून साधारणतः एक 4 मिनटं झालेली आहे. एकदा झाकण उघडून बघणार आहोत. तर मध्यम आचेवर आपण हे झाकून ठेवलं ना तर अगदी खमंग, खुसखुशीत आणि अगदी आतपर्यंत चांगलं शिजायला मदत होतं. थोडीशी कडेची बाजू सुकल्यासारखी दिसत असेल आणि बाजू जर सुकली किंवा चांगली शिजली की आपसूक याच्या कडा मोकळ्या होतात. आता बाजू आपण उलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा साधारणतः एक 5 मिनटं म्हणजे दोन्ही बाजूने मध्यम आचेवरच एक 10-12 मिनटं आपण मस्त भाजून घेणार आहोत. म्हणजे काय होतं माहिती आहे, आतपर्यंत चांगलं शिजलं जातं आणि वर जो बटाटा आपण किसून घातलेला होता ना तो अगदी छान कुरकुरीत आणि मस्त लागतो. खायलाही छान लागतो आणि बघायलाही छान दिसतो. आता दुसरी बाजू भाजताना अजिबात झाकण आपण लावलेलं नाही. फक्त एका बाजूनेच भाजताना आपण झाकण लावायचं आहे. म्हणजे मस्त तो कुरकुरीत होतो. आणखीन छान तुम्हाला गोल्डन थोडासा क्रिस्पी आवडत असेल तर आणखीन मस्त भरपूर वेळ तुम्हाला हे ठेवता येतं. एक 20 मिनटं जरी ठेवलं ना तर वरचा हा किसलेला बटाटा अगदी छान कुरकुरीत आणि कडक होतो, जे खायलाही अगदी छान लागतं. पण लहान मुलांसाठी देताय, घरामध्ये वयस्कर आजी आजोबा असतील किंवा तुम्हाला आवडत नसेल जास्त क्रिस्पी, तसे थोड्याशा गोल्डन रंगावर तुम्ही करू शकता. दिसायला बघू शकता किती भारी दिसतोय. खूप जास्त जाड नाही, खूप जास्त पातळ नाही आणि बटाटा घातल्यामुळे ना मस्त याला छान लच्छे आल्यासारखी दिसत असतील. मस्त कुरकुरीत झालेला आहे. खूप जास्त हा अजून गरम आहे. थोडासा गार किंवा कोमट झाला ना तर आणखीन याचे लच्छे मस्त सुटतात. तर नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीत हा उपवासाचा पदार्थ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. आता आपण एका बटाट्यापासून असा हा एकच केला आहे. तुम्ही अगदी छोटे छोटे सुद्धा करू शकता. जसे आपण धिरडं वगैरे घालतो ना त्या पद्धतीने. खूप जास्त कष्ट न घेता अगदी कमी वेळामध्ये मस्त कुरकुरीत आणि अगदी उपवासाला पोटभरीचा हा पदार्थ तयार झाला. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे ऑर्गॅनिक डंकावर कुटलेले मसाले घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, तर नक्की मेसेज करा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.